च्या जंगलात सुखोई 30चा भीषण अपघात झाला। भारतीय वायुसेनेचे 2 अधिकारी शहीद झाले। स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि पूर्वेश दुरातकर हे शहीद झाले। आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात हा अपघात झाला। आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या सुखोई 30 MKI फायटर जेटच्या भीषण दुर्घटनेत भारतीय वायुसेनेचे 2 अधिकारी शहीद झाले। स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरातकर अशी या वीरपुत्रांची नावे। वायुसेनेने अधिकृतपणे या वृत्ताला दुजोरा दिला। दोन्ही शूरवीरांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे। नहीं, हम लोग वो शाम में 6:40-45 ऐसा है, 6:30 ऐसा ही होगा। लेकिन जो इसी तरह तो दिखा नहीं है, लेकिन इसी समय में वो एक जेट फाइटर उड़ रहा है, तो ऐसे इधर इधर उड़ रहा है। हम लोग को शाम में तो दिखा है, तो एक ग्लच में एक फाइटर आया है, वो थोड़ा नीचे आ रहा है, तो नीचे आकर क्यों इतना नीचे आया है यहाँ से, तो देखा है कि इधर आके हम लोग को इधर से 5 किलोमीटर ऐसा होगा। भारतीय वायुसेनेतील शक्तिशाली विमान म्हणून ओळखलं जाणारे सुखोई 30 या विमानाच्या काल आसाममध्ये दुर्घटना झालं आणि यामध्ये जर बघितलं असेल 2 तरुणाचं जे आहे पायलटचं जे आहे दुःखद निधन झालं। यामध्ये पूर्वेश दुरातकर हा तरुण जो पायलट होता नागपूरचा होता आणि सध्याच्या घडीला म्हणजे घरासमोर आहे। पूर्वेशच्या या ठिकाणी बघितलं असेल तर संपूर्ण शोकाकुळ वातावरण या संपूर्ण परिसरात आहे। एकूणच जर बघितलं असेल तर ही दुर्घटना सायंकाळच्या सुमारास घडली आणि एकूणच जर या संदर्भाने जर बघितलं असेल तर या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण मित्रपरिवार जे आहे ते या ठिकाणी एकत्रित आली आणि या संपूर्ण संदर्भाने आपल्यासोबत बोलण्यासाठी जे आहे ते अथर्व दुरातकर जे नातेवाईक आहेत। काय संबंध पूर्वेशसोबत होते, काय सांगा? काल रात्री म्हणजे न्यूजवरती दाखवलं 8:30 वाजता, अराउंड 8:30 का 9 वाजता दाखवलं न्यूजवरती की असं असं झालं आहे बा। मग सगळेजण फुल फॅमिली शॉकमध्ये वगैरे आहे आता सध्या। तर सरकारकडे मागणी हेच आहे की ज्या प्लेनची चौकशी हो, अशी तेच आमची हे मागणी आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहिते सर, तेजस मुत्रे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। आपल्यासोबत पूर्वेशचे वडील आहेत, काय सांगाल? आपल्या संपूर्ण शोक सभेत जय महाराष्ट्र न्यूज चॅनल आपल्यासोबत आहे। अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली, काय शेवटचं बोलणं आपलं पूर्वेशसोबत झालं होतं? पूर्वेशसोबत माझं बोलणं 1 दिवस अगोदर झालेलं होतं, म्हणजे परवाच्या दिवशी। त्यात नॉर्मल बोलणं झालं होतं, त्याच्या कामाबद्दल, त्याच्या व्यवहाराबद्दल, त्याच्या जेवणाबद्दल, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या झालेल्या होत्या। आणि नेहमी मी त्याला मोटिवेशनल काही गोष्टी सांगत असायचं की तुझं जे वर्किंग आहे ते हवेशी संबंधित आहे, त्यामुळे हवेची देवता आहे, त्यांना तुम्ही प्रणाम करा, त्यांना एकदा हात जोडा आणि नंतर तुमच्या कार्यावर जा, हे माझं नेहमी त्याला सांगणं राहायचं। अशा प्रकारे आम्ही म्हणजे एकमेकाशी कनेक्ट राहत होतो आणि नेहमीच चांगल्या गोष्टी शेअर होत होत्या। नो डाऊट मी सगळ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी जे काही देशासाठी करायचा प्रयत्न केला पण तो ते पूर्ण नाही करू शकला, बस हीच एक खंत राहिली आमच्यात। बाकीच्या लोकांनी त्या गोष्टीत सहभागी व्हावं आणि देशाच्या सेवेसाठी समोर यावं। हे होते पूर्वेशचे वडील। आपण बघू शकता की एका वडिलाला ज्यापर्यंत दुर्दैवी मृत्यू जे झालेला आहे त्यामुळे या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर एकूणच जे आहे पूर्वेश आज जगात नाही आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहिते सर, तेजस मुत्रे, जय महाराष्ट्र न्यूज।